जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस. सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. तर 20 तारखेनंतर पुढची आंदोलनाची दिशा ठरवणार. एबीपी माझाला जरांगेंची माहिती. महानिष्ठा, महान्याय आणि महाराष्ट्र नारा आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये घुमणार. ठाण्यातील शिवसैनिकांशी, नागरिकांशी आदित्य ठाकरे यांचा संवाद. महायुतीमधून रायगड लोकसभेची जागा ही सुनील तटकरेच लढवणार. अजित पवार यांच्याकडून शिक्कामोर्तब. भाजपकडून धैर्यशील पाटील यांनी केला होता दावा. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाची आज सांगता. पंतप्रधान मोदींच्या भाषणानं अधिवेशनाचा समारोप होणार. तर दुपारी भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरती उद्या सुनावणी. चिन्ह पक्ष अजित पवार गटाला, याविरोधात शरद पवार गटाची सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका. कोल्हापूरमधल्या महाअधिवेशनामधून मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल. मला मारण्याचा कट होता, शिंदेंचा आरोप. तर ठाकरेंना खोके नाही कंटेनर लागतात, शिंदेंची टीका. मध्य प्रदेशचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. 10 ते 12 आमदारही भाजपच्या वाटेवरती असल्याचा दावा. 58व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा. प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार आणि संस्कृतचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार. इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीमध्ये भारताची 322 धावांची आघाडी. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची दुसऱ्या डावात 2 बाद 196 धावांपर्यंत मजल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.